मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कोणती आहेत आणि किती आहेत. आता भारतीय संस्कृतीचा आपल्याला जो मी सांगितलं की प्रगल्भ वारसा आणि वसा लाभलेला असताना आपण मात्र ह्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारं ज्ञान पण विसरत चाललेलो आहोत. आता हे का आपल्याला गुगलनं शिकवायचं की हे कर्म इंद्रिय आहेत बाबा, ते ज्ञान इंद्रिय आहेत का? उद्या तुम्ही असं म्हणणार सर या गोष्टी पुस्तकात नसतात, मग आम्ही वाचल्याच नाही किंवा आम्ही वाचणार नाहीत किंवा त्याच्याविषयी जाणून घेणार नाहीत, तर असं चालणार नाही. आता जुन्या काळामध्ये खरं तर आजी आजोबा या गोष्टींची माहिती आपल्या नातवांना पंतूंना द्यायचे. आता आपलं दुर्दैव असं म्हणूया त्या दैनंदिन शैलीचा भाग असा झाला की आपण विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला. दुर्दैवानं किंवा कार्याचा तो एक भाग म्हणून आपण गावापासून दूर राहू लागलोत, आपण कुटुंबापासून दूर राहत आहोत. पण याचं कारण देऊन आपण आपल्या पुढील पिढींना हे नाही सांगू शकत की आम्ही तुम्हाला हे सांगणार नाहीत, आम्ही तुम्हाला ते सांगणार नाही. ही नवीन पिढी मग ह्या गुगलनं जे काही त्यांना सांगितले ते सत्य मानायला लागेल. याचा अर्थ असा नाही की गुगलची माहिती असत्य आहे, पण सगळंच काही गुगलवर नका ना टाकू. तुम्ही तुमचंही काहीतरी कर्तव्य पार पाडा. तर त्या भावनेनं समाजाचा मी एक घटक आहे या भावनेनं मी तुम्हाला ज्ञानेंद्रिय किती आहेत, कोणती आहेत आणि कर्मेंद्रिय किती आहेत, कोणती आहेत ते या व्हिडिओमध्ये संक्षिप्त रूपाने सांगणार आहे. मित्रांनो, ज्ञानेंद्रिय ज्यांना ऑर्गन्स ऑफ सेन्स किंवा सेन्स ऑर्गन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात, ज्ञानेंद्रिय या शब्दातूनच तुम्हाला कळते की हे इंद्रिय असे आहेत जे आपल्याला ज्ञान देतात, ज्ञान प्राप्त करून देतात किंवा जाणीव नेणीव करून देतात. झालं स्पष्ट? मग आपल्या शरीरात असे कोणते इंद्रिय आहेत की जे आपल्याला जाणीव नेणीव करून देतात किंवा ज्ञान देतात? तर मी पटपट सांगत चालतो, पुढे चला. सर्वात हा इंद्रिय घ्या, कोणते? डोळे. काय करतो या इंद्रियांच्या मदतीनं आपण? तर आपण पाहतो, त्याच्यानंतर बारीक निरीक्षण करतो आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. म्हणजे हे कोणतं इंद्रिय झालं? डोळे, तर ज्ञानेंद्रिय. बरं, आता याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी पुढे चालत राहतो. आता त्याची काही इतकी डीप माहिती देण्याची आवश्यकता नाही. दुसरा इंद्रिय कोणता? कान. काय करतो यांना आपण? श्रवण. श्रवण म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं ते या इंद्रियाच्या मदतीनं जास्तीत जास्त. डोळे, कान. बर, श्रवण म्हणजे हे कोणता इंद्रिय झाला? आता हा झाला ज्ञानेंद्रिय. किती झाले? 2. तिसरा इंद्रिय कोणता आहे? नाक. काय करतो याच्या मदतीनं आपण? तुमचं श्वास घेतो, ते झालं त्याचं कार्य. पण त्याच्यातून मिळणारं ज्ञान कोणतं आहे? तर याच्या मदतीनं आपल्याला एखाद्या गोष्टीचा वास घेता येतो. आता याला सुवास असं तुम्ही म्हणू शकता, दुर्गंधी असे तो नंतरचा भाग आहे. पण आपण काय घेतला त्याच्या मदतीनं की याचा गंध कसा येतो, गंध. मग तो चांगला असेल तर आपण त्याला सुवास म्हणतो, आपल्याला न आवडणार असेल तर आपण दुर्गंध असा शब्द वापरतो, म्हणजे गंध. श्वास घेतो हे झालं कार्य, पण त्याच्या मदतीने त्याचा गंध घेतो एखाद्या वस्तूचा, वायूचा. तर हे कोणतं इंद्रिय आहे? मग हेही झालं ज्ञानेंद्रिय. किती झाले? 3. चौथं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे मित्रांनो? जीभ, टंग. इंग्लिशमध्ये टंग म्हणतो आपण. आता तुम्ही म्हणता सर याचं काम बोलणे आहे, ते वेगळं आहे, ते सांगतो मी नंतर. पण इथं ज्ञानेंद्रिय म्हणून त्याचं कार्य काय आहे? तर चव घेणे, चव, टू टेस्ट. टेस्ट, चव घेणे. मग कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे, ते तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. म्हणजे चव घेणे. सर्वात अगोदर माणसाचं ज्ञानेंद्रिय हेच करते. लहान लेकरू घ्या तुम्ही, कोणती वस्तू द्या, तो त्याला खेळतो वगैरे, स्पर्श करतो आणि हळूच तोंडात टाकतो. म्हणजे त्याचं ते ज्ञानेंद्रिय तो चोखून बुद्धीला सांगायला लागतो की हे काय आहे. तुम्ही लहान बालकाचं कधी अवलोकन करा. चला पटकन पुढे जातो, व्हिडिओ लांब होईल. आणि 5वं ज्ञानेंद्रिय आहे ते आहे हे संपूर्ण शरीरभर पसरलेलं त्वचा. त्वचा याच्या मदतीनं आपल्याला संवेदना कळते. म्हणजे एखादी गोष्ट थंड आहे, उष्ण आहे, कशी आहे, स्पर्श.
स्पर्श ज्ञान कोण करून देतं आपल्याला? तर डोळे नाहीत करून देत, कान नाही, जीभ नाही, ते करून देतं आपल्याला ही त्वचा. मग तेही 5वं ज्ञानेंद्रिय. किती सांगितले ज्ञानेंद्रिय? 5. पटकन सांगा. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. बर, आता पुढे जाऊयात आपण. असेच आपल्या याच्यात 5 शरीरामध्ये 5 कर्म इंद्रिय आहेत. त्या इंद्रियाच्या मदतीनं आपण कर्म करतो, साध्या भाषेत कार्य करतो, काम करतो. मग जसं त्याला ऑर्गन्स ऑफ सेन्स किंवा सेन्स ऑर्गन्स असं म्हटलं इंग्लिशमध्ये, याला काय म्हणता येईल आपल्याला? ऑर्गन्स ऑफ ॲक्शन किंवा ॲक्शन ऑर्गन्स. हे जे ऑर्गन्स ऑफ ॲक्शन आहेत हेही 5 आहेत. कोणते कोणते आहेत? एक एक चला पुढं. सर्वात अगोदर तोंड. आता याच्यातही एक मी तुम्हाला फरक सांगितला होता की जिभेच्या मदतीनं तुम्ही बोलणं हे कार्य करता. बऱ्याच पुस्तकांमध्ये किंवा कोणी तुम्हाला बाबा वगैरे सांगतात ते सांगतात वाणी, बोलणे हे जिभेचं कार्य आहे. आणि जेव्हा ती चव घेते तेव्हा ज्ञानेंद्रिय. म्हणजे तोंड हे इथं कर्म इंद्रिय आहे. अन्न ग्रहण करणे, पाणी ग्रहण करणे, आपल्या भाषेत खाणे पिणे, आलं लक्षात. आणि बोलणे हे कुणाचं कार्य आहे? ह्या तोंडाचं. त्याच्यात जीभ पण आलेली आहे बरं का. म्हणजे जिभेचे इथं बारीक फरक केला तर 2 कार्य सापडले आपल्याला. ती ज्ञानेंद्रियातही कार्य करते आणि कर्मेंद्रियातही कार्य करते. म्हणून याला मी तोंड असा शब्द वापरला. तर याचं कार्य कळालं तुम्हाला? खाणे पिणे आणि बोलणे हे झालं या इंद्रियाचं कार्य, म्हणून ते कर्म इंद्रिय. बरं, दुसरा कर्म इंद्रिय कोणता आहे? हात. हाताच्या मदतीनं आपण कार्य करतो, बरोबर. एखादी वस्तू उचलणं, तिकडं ठेवणं, कुणाला मदत करणं, लिहिणं, सगळे हे कार्य तुम्हाला माहिती आहेत. मग हे काय झाले आपले? कर्म इंद्रिय. किती झाले? 2. तिसरं कर्म इंद्रिय कोणतं आहे? पाय. काय करतो या पायाच्या मदतीनं? आपण चालतो, धावतो, उभं राहतो, सगळ्या गोष्टी करतो आपण, लक्षात. मग हे काय झाले? पाय. कर्म इंद्रिय. किती झाले? 3. चौथं कर्म इंद्रिय आहे लिंग असा शब्द वापरतात. खरं तर तो पुरुषवाचक आहे. इथं जेव्हा आपण महिलांचा विचार करतो तेव्हा तिथं यौनी हा शब्द वापरला पाहिजे, पण ते बऱ्याच याच्यात पुरुष सत्ताक प्रभाव म्हणा काय म्हणा, ते मात्र फक्त लिंग म्हणून पुढे जातात. इथं खरं तर आपण तिथं त्यांना एक विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही यौनी हा शब्द का ऑब्लिकमध्ये टाकत नाहीत? फक्त लिंग म्हटलं की पुरुष असं गृहीत धरलं का तुम्ही? तर तसं नाही आहे. तिथे थोडासा व्ह्यू ब्रॉड आहे, आलं का लक्षात. म्हणून त्याला फक्त एका बाजूला नेऊ नका. तर म्हणून मी लिंग असा शब्द जरी वापरला तर लक्षात ठेवा, जसं आपण इकडं पुरुष स्त्री असं लिहितो का नाही फॉर्ममध्ये, एखादा अर्ज भरताना त्या व्यक्तीचं लिंग, जसं इंग्लिशमध्ये जेंडर, मग मेल फिमेल लिहितो, तर आपल्या मराठीमध्ये लिंग. पण इथं एक त्याचा जर वेगळा अर्थ घेतला तर लिंग हा फक्त पुरुषाच्याच प्रजोत्पादनाला वापरला जाणारा शब्द, पण त्याचा एक विस्तृत अर्थ असा आहे की तो दोघांसाठी वापरलेला. इथं पुन्हा दोघांसाठी, पुरुष आणि महिला. तर पुरुषाचं जे आहे प्रजोत्पादनाचं साधन किंवा मूत्र विसर्जनाचं साधन त्याला म्हणतात लिंग, आणि महिलांच्या याला म्हणतात योनी. याचं कार्य काय आहे? तर मूत्र विसर्जन करणे आणि प्रजोत्पादन करणे, म्हणजे आपली वंशवृद्धी करणे. झालं क्लिअर? चौथं होतं हे इंद्रिय. 5वं इंद्रिय कोणते? गुद्द. बरेच जण त्याला गुद्द द्वार म्हणतात, पण ते गुद्द एवढा शब्द वापरला पाहिजे. द्वार हा शब्द वेगळा, गुद्द. याचं कार्य काय मित्रांनो? तर आपल्या शरीरात जे मल साचतं, विष्ठा, तिचं विसर्जन करणे, मल विसर्जन करणे किंवा विष्ठा विसर्जन करणे. तर ते कार्य आहे गुद या अवयवाचं. मग ते पण कोणतं इंद्रिय ठरलं? ज्ञानेंद्रिय का कर्म इंद्रिय? तर कर्म इंद्रिय ठरलं. तर ते कर्म करतं. मग 5 कर्म इंद्रिय कोणती झाली मला ती पटकन सांगा. हां, 1 तोंड, बरोबर आहे, कार्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतरचं दुसरं हात, कार्य तुम्हाला सांगितलं. 3 पाय, बरोबर आहे. चौथं लिंग हा शब्द मी वापरतो, त्याच्यात लिंग योनी सगळं आलेलं आहे, कार्य तुम्हाला सांगितले. आणि 5वं गुद. तर ही 5 कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय. तुम्हा सर्वांना हे ज्ञान येत असतं, फक्त ते सुप्त अवस्थेत आहे. एकदा मी ब्रशअप केलेलं आहे, त्याला पॉलिश केलेलं आहे. तर माझी विनंती अशी आहे की बिलकुल न लाजता, मनात कसलाही किंतु परंतु न ठेवता आपल्या पिढीला हे सांगत जा की हे आपलं शरीर आहे आणि हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय, त्याची तुला माहिती असली पाहिजे. असं घाबरून जायचं नाही की सर मग मी कसं बोलून काय बोलू. तर
हा व्हिडिओ मी मुद्दाम त्याच्यासाठी बनवला. आपल्याला जर आवडला असेल तर मी विनंती करतो की आपल्या घरातील आपल्या परिवारातील मंडळींना एकदा तो दाखवा, म्हणजे त्यांनाही ते कळेल आणि समजेल. तर मंडळी, फॉरवर्ड करायला मात्र विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा, लाईक मात्र करतच राहा. थांबतो. धन्यवाद.